हर्ष पवार यांच्या हर्षलजी पवार यांच्या माध्यमातून आपण सुंदर असं या क्रिकेट सामन्यांचं सूत्रसंचालन किंवा कॉमेंट्री आपण अतिशय सुंदर प्रकारे ऐकत आहोत। त्याचप्रमाणे निरंजन जो ह्या गावचा भावी जावई आहे त्याचंही स्वागत करतो आणि त्याच्याही माध्यमातून चांगलं या ठिकाणी स्कोरिंग असेल किंवा जे टेक्निकल पार्ट असेल या खेळाचे त्यांच्याकडून सांभाळले जातात, त्यांचे धन्यवाद। सचिन आणि आशुतोष यांच्या माध्यमातून प्रत्येक क्षण टिपला जातो। ह्या सामन्याचं वैशिष्ट्य असं आहे की 2-2 कॅमेरे लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे आणखी जास्तीत जास्त ॲक्युरेसी साधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं या ठिकाणी जास्तीत जास्त कशा प्रकारे आम्हाला त्याच्या जवळपास जाता येईल या उद्देशाने आमचाही प्रामाणिक प्रयत्न असतो। अनेक अडचणी असतात टुर्नामेंटला, परंतु जास्तीत जास्त चांगला करण्याचा प्रयत्न आमच्या प्रभाकर अण्णांची नेहमी सूचना असते की टुर्नामेंट भरवायची तर चांगली भरवा, नाही तर काही भरू नका, असा एक अण्णांची कडक सूचना असते आणि त्या दृष्टीने प्रत्येकाला ते पळवत असतात। आणि टॉस उडवला जात आहे। मैरोनी संघाने टॉस जिंकलेला आहे आणि या ठिकाणी त्यांनी बॉलिंग टाकण्याचा निर्णय घेतलेला, म्हणजे फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे। पुढील सूत्राला संचालन हर्षलजी पवार सांभाळतील। Yes, thank you so much, दत्तूभाऊ डगे सर। त्याचा आवाज आपण या स्पर्धेच्या अंतर्गत ऐकत आहोत। महत्त्वाचं राहिलं की आम्हाला खूप चांगली साथ ते देत आहेत या स्पर्धेच्या अंतर्गत। दररोज आपण त्यांचाही आवाज ऐकत आहोत आणि खूपच महत्त्वाची ही स्पर्धा ज्या पूर्ण नाशिक जिल्ह्याची नजर ज्या गोष्टीवरती आहे ती स्पर्धा आपण पाहत आहोत। अर्थातच जाणता राजा चषक 2026 असा दिवस क्रमांक मित्रांनो 4 आणि या चौथ्या दिवसामध्ये प्रेक्षकांची तुडुंब गर्दी होत चालली आहे। सगळ्यांचं सहर्ष स्वागत करूयात। उपस्थित आमचे आयोजक, उपस्थित आमचे पाहुणेवर, उपस्थित सगळेच खेळाडू, सगळ्यांचंच आपण स्वागत करूयात आणि वळूयात या पहिल्या लढतीकडे, जिथे एका बाजूला बेळगाव डगा हा संघ आपल्याला पाहायला भेटेल आणि दुसऱ्या बाजूला महिरावणी हा संघ आपण पाहणार आहोत। सध्या तरी टॉस राहिला महिरावणी टीमकडे आणि विचार न करता, कोणताही विचार न करता डायरेक्टली प्लॅनिंग करून आलेत। टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगच करायचे आहे आणि आता सध्या तरी तो संघ शिस्तबद्ध दिसतोय, कारण ती शिस्त मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला भेटते। एका लाईनअप मध्ये पूर्णपणे 11 खेळाडूंचा जो स्क्वॉड आहे या टीमचा तो आपल्याला पाहायला भेटेल। महिरावणी टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। ॲज अ ओपनर जे खेळाडू आहेत तेही इथून दाखल झालेले आहेत आणि सध्या तरी हे चित्र आता आपल्याला ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून युट्यूबलाही पाहायला भेटत आहे। पंचही दाखल होत आहेत, जिथे या मॅच मध्ये पंचांची भूमिका आमचे दत्तूभाऊ डगे सर यांची महत्त्वाची राहील आणि सध्या तरी आता तेही मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। प्लॅनिंग केलं जात आहे। टीम हडल मैदानाच्या आतमध्ये दिसतं मित्रांनो। प्लेइंग 11 मैदानाच्या आतमध्ये जय जयकार होतोय। गणपती बाप्पाचं नामस्मरण घेतलं जात आहे, जय जयकार, आणि तिथे ती जय घोष होणाऱ्या त्या घोषणा आपल्याला पाहायला भेटत आहेत मैदानाच्या आतमध्ये। आणि आता सध्या तरी तो मॅचला लगेचच आपण सुरुवातही करणार आहोत। अशा दिवसाचा पहिला सामना बेळगाव डगा वर्सेस महिरावणी या दोन संघादरम्यानची ती मॅच। ज्या पद्धतीने तुर्तच माहिती तुमच्यापर्यंत आमच्या सरांनी पोहोचवली, गेले 3 दिवस ही स्पर्धा कशा पद्धतीने राहिली आहे त्याचे सगळे काही अपडेट दत्तूजी डगे सरांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलेत। 3 दिवस झालेत आणि आजचा हा स्पर्धेचा चौथा दिवस। 5 ओव्हरचा मॅच, 5 ओव्हर मॅच असेल।
खूप सारी मेहनत या नियोजनामध्ये आपण मित्रांनो पाहतात. आयोजन नियोजन ज्या पद्धतीने राहिलेलं आहे त्यापेक्षा पाहायला गेलं तर ती मेहनत आमच्या आयोजकांची खूप महत्त्वाची राहिली आहे. मुख्य आयोजनाच्या भूमिकेमध्ये आपण पाहत आहोत पूर्णपणे प्रभाकरजी अण्णा डगे साहेब आणि त्यांचा पूर्ण मित्र परिवार आपण पाहत आहोत. त्याच्यामध्ये आमचे अनिलजी डगे सर असतील, प्रसादजी डगे असतील, शुभमजी डगे असतील, नंदूजी मांडे सर असतील, आमचे संदीपजी मांडे असतील, राजकुमार गामणे असतील, दत्तूदादा डगे सर असतील, रविदादा मांडे असतील, अविनाशजी डगे, नवनाथजी मते, आदित्य डगे, किरणजी डगे, सचिनजी डगे, गोपीजी डगे, सचिनजी मांडे, आकाशजी डगे, रोहितजी मते, राजहंसजी डगे, दिलीपजी डगे, ऋषीजी डगे, डॉक्टर प्रभाकर डगे असतील, पुरुषोत्तम गुंजाळ असतील, उपजी डगे असतील, याची सगळ्यांची ही मेहनत या आयोजनामध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला भेटते आहे. आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलंय त्यांचंही आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. स्पेशली आम्ही आभार व्यक्त करत आहोत डॉक्टर किसान यांचे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला रोख रक्कम प्रथम क्रमांकाचं जे कॅश प्राइज आहे 1,11,000 रुपयाचं ते आम्हाला मिळालेलं आहे. सुनीलजी दिंडे असतील, सागरजी पवार असतील, आमचे प्रशांतजी दिंडे साहेब असतील, यांच्याकडनं ते आम्हाला मिळालेलं आहे. त्यांचं मनापासून आभार. आणि आता वळूयात पहिला चेंडूकडे. पहिला चेंडू आजच्या दिवसाचा पहिलाच बॉल, थोडस बॅट अगदी आपण पाहत आहोत त्या विकेट वरती खाली लागली आणि मग त्यानंतर तो स्ट्रोक मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आलेला नाही. पहिल्या चेंडूवरती मिळून जाईल ती सिंगल. शांततेची सुरुवात असं म्हणायला हरकत नाहीत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये दिसतंय, जिथे आदित्य आणि बट्टू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि आता सध्या तरी बट्टू आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला भेटतोय. ही स्पर्धा एकमेव अशी राहिली आहे की जिथे लेफ्ट हँड बॅटर आतापर्यंत हवी ठरलेले नाहीत. आणि इथं भरपूर स्पर्धेमध्ये गेल्यानंतर लेफ्ट हँड बॅटर नेहमीच हवी ठरत असतात, कारण त्यांना हवेच्या विरुद्ध दिशेमध्ये खेळायचं आहे या मैदानावरती. आणि आता फटका चांगला होता, फिल्डिंग ही चांगली होते, बरोबर तो स्क्वेअर लेगला फिल्डर आहे आणि त्याचमुळे तो फायदा झालाय. तोपर्यंत आपण पाहत आहोत सिंगलच मिळून जाईल. सिंगलच्या मदतीने 2 धावा धावफलकावरती पाहायला भेटत आहेत. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे दोन्ही बॉलवरती. ती सुरुवात करून द्यायची आहे असं कळवत आहेत, कारण महत्वाचा तो निर्णय घेतलाय. टॉस जिंकली मग फिल्डिंग करतायत. हो, चांगला बॉल. यावेळेस आपण पाहत आहोत चांगला चेंडू. टॉस गमावलाय परंतु मॅच गमवायची नाहीत, त्यामुळे जी बॅटिंग करायची आहे ती मात्र चांगली करणं गरजेचे असेल. जांता राजा ज्युनियर हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. इथेही ते कनेक्शन दिसलेले नाहीत. लगातारच्या आता डॉट बॉल ही यायला सुरुवात झालेली आहेत. ॲज अ ओपनर सगळ्यात महत्वाची भूमिका तुमची असते की तुम्हाला स्टार्ट मिळून द्यायचा आहे. उर्वरित विकेट गेल्यात तर चालतील परंतु स्टार्ट मिळणं गरजेचे आहेत. नंदूजी मांडे यांचे सुपुत्र आहेत सध्या तरी आपण पाहत आहोत ते जे स्ट्रायकर एंडला आहेत, जिथे आदित्य हा खेळाडू फलंदाजी करतोय. व्हाईट बॉल साठी ते रिव्ह्यूची मागणी सध्या तरी झाली आहे आणि आता बॉल तो चेक केला जाईल. यस, इट इज फेअर बॉल. चांगला चेंडू आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in सध्या तरी फास्ट आहेत आणि ते चला ओव्हर क्रमांक पहिले समाप्त. शांततेचं वातावरण राहिलं. पहिल्याच ओव्हरला फक्त आला त्या 2 धावा. विकेटचा कॉलम खाली आहे आणि सध्या तरी आपण पाहत आहोत ती गोलंदाजी पहिल्याच ओव्हरला खूप चांगली राहिली आहे कृष्णा यांच्याकडनं. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे, कारण जांता राजा ज्युनियर हा संघ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. अपेक्षा खूप साऱ्या आहेत. 5 ओव्हरचा मॅच, जिथे मी म्हणेन मोठे फटके जर आले तर तुम्ही 50+ इथूनही जाऊ शकतायत. त्यासाठी ते प्रयत्न इथून करावा लागणार आहेत. थोडंसं गेअर चेंज करावं लागेल, कारण ही गाडी भरपूर शांत दिसते. आता गाडीला वेग द्यावा लागेल, त्यासाठी गेअर चेंज करावा लागेल. पहिला दुसरा गेअर मध्ये गाडी आहे, टॉप गेअर वरती चालवा तर तुम्ही तो वेग मिळून जाईल आणि ते प्रयत्न करावे लागतील. ओबो पिच यावेळेस बॅटची कडा मागे चाललाय. हवेमध्ये खेळले होते, विकेट किपरनं झेल पकडलाय. झटका पहिला.
जे आणि आता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात आमचे प्रभाकरजी अण्णा ढगे सर बॅटिंग साठी आलेले आहेत. आज इथे आम्हाला या आता ती उत्सुकता आहे कशा पद्धतीने ते खेळतील पाहूयात. क्रिकेटचा मनमुराद आनंद आपल्याच नियोजनामध्ये आपल्याच आयोजनामध्ये ते घेत आहेत. चेहऱ्यावरती स्मिथ स्माईल त्यांच्या आपल्याला पाहायला भेटते. पुढे ससावून खेळायचं होतं, क्रॉस बॅटेंड मारण्याचा प्रयत्न होता, कनेक्शन हवं तसं झालेलं नाही आणि त्याचमुळे आपण पाहत आहोत तिथे ती धावी मिळणार नाहीत. आज तो क्रिकेटचा मनमुराद आनंद घेतील असं आपण पाहत आहोत. मेहनत तर भरपूर सारी या नियोजनामध्ये त्यांची राहिली आहे आणि आज त्याच मेहनतीला अगदी सार्थक ठरवण्यासाठी क्रिकेटचा आनंद घेत आहेत. पुढे ससावून खेळत बॅटची कडा मागे चाललाय. आता फायनली त्यांच्याही बॅटमधनं ती पहिली सिंगल आली आहे. प्रभाकरांना ढगे सरांच्या खात्यामध्ये ही पहिली सिंगल अकाउंट ओपन करतायत. या सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचले 3 धावा. 3 वरती धाव फलक पूर्णपणे आपण पाहत आहोत. गोलंदाजी आतापर्यंत खूप चांगलीच राहिली आहे. जिथे हातच खोलू दिलेले नाहीत, एकही चौकार आलेला नाहीत. हलकस प्लेसमेंट पुन्हा एकदा आपण पाहत आहोत तो फक्त स्टेअर केलाय, हलक्या हाताने खेळलेत. जिथे 38 सर्कलही क्रॉस झालेलं नाही, चांगली फिल्डिंग होते. रिंगण घेरलेलं दिसतंय. रिंगणाचा किंग बनावं लागेल तर तुम्ही धावा काढू शकतायत पॉवर प्ले मध्ये. कारण अगदी जे 38 सर्कल आहे त्याच्यामध्ये भरपूर सारे खेळाडू आहेत, त्यांना पार करावं लागेल तर धावा येतील. थोडस पुढे येऊन पुन्हा एकदा तो खेळण्याचा प्रयत्न होता. हा बाउन्सर तिकट मारा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाचा या चेंडूवरती राहिला. जिथे प्रतीक हा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतो. सेकंड ओव्हर मध्ये 4 ला विकेट गेली आहे. एक ती शांतताच राहिली आहे. जांताराजा ज्युनियर हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि जांताराजा चषक ही स्पर्धा आपण पाहत आहोत. प्रभाकरांना ढगे सरांकडनं अगदी अपेक्षा आता खूप साऱ्या वाढल्यात. जिथे एखादा चौकार किंवा षटकार जर पाहायला मिळाला तर तो आनंद गगनात मावेना असा होईल. त्यासाठी ते प्रयत्न करावे लागतील. 2 ओव्हरचा खेळ झालाय. पहिल्याही ओव्हरला 2 होत्या, दुसऱ्याही ओव्हरला 2 आल्यात. धाव फलक 2 ओव्हरला 4. आता त्या एनर्जीचा वापर होईल का पाहूयात. आदित्यला हात खोलायला सुरुवात करावी लागेल कारण 2 ओव्हर झाल्यात आणि धावा झाल्यात फक्त 4. आतापर्यंत स्कोर कार्ड वरती पूर्ण शांतता आहे, स्मशान शांतता. क्रॉस बॅटेड ना यावेळेस आपण पाहत आहोत हवेमध्ये खेळलेत. मिड विकेटला फिल्डर वेल जज कॅच. झटका पहिला, आदित्यची विकेट. 4 ला दुसरा झटका. चला राजेश आलेत. राजेश उर्फ जिराफ ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. चला 4 ला 2 विकेट गेल्यात आणि आता राजेश मैदानाच्या आतमध्ये आलेत. पुढच्या मॅच साठी दोन्ही संघांनी आम्हाला रिपोर्ट करा. टॉस साठी शास्त्रीनगर संघ आणि विपक्षामध्ये दुगाव गल्ली बॉईज. चला दोन्ही टीम उपस्थित व्हा. ओके, दोन्ही टीम आलेल्या आहेत. मनापासून त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूयात. थोडंसं लेटकट केलंय, लॉफ्टेड स्क्वेअर कट होता हा. टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण घेतो आणि आता 2चा प्रयत्न चालू झालाय आणि तिथे आता या 2 धावा कॅरी केल्या जातील. 2च्या मदतीने धावफलक 6 ऑन बोर्ड. 6 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला भेटतायत. खूपच चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी गोलंदाजी करणाऱ्या टीम कडनं राहिले आहे ओव्हरऑल. कारण गोलंदाजीमध्ये ती चुरस
टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करतायत. निर्णय चांगला सार्थक ठरवलाय. आता ही विकेट मिळेल असं वाटतंय. विकेट किपर आलाय. झेलबादची संधी आणि तिथे ही तिसरी विकेट. शिरे आपल्याला पाहायला भेटतोय. तुषार ओके ते टोपण नाव आमच्यापर्यंत पोहोचतायत. तुषार मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिला चेंडू खेळलाय त्यानं. पहिल्या चेंडूवरती अकाउंट ओपन करतोय इंडिव्हिज्युअल. या सिंगलच्या मदतीने धावफलक आता पुढे सरसावेल. धावफलकावरती टोटल पाहायला भेटतायत 7. 7ला 3 विकेट गेल्यात. प्रभाकरांना डगे सर सध्या तरी आता ओके षटकार सर आला त्यांच्या बॅटमधनं तर 501 रुपयाचं कॅश प्राइज आलंय नंदूजी मांडे सरांकडनं. आणि सध्या तरी त्यांना बीट करून बॉल निघाला विकेट किपर कडे. तो आम्हाला ही अपेक्षा आहे त्यांच्याकडनं. षटकार ही थोडीशी दूरवर गोष्ट वाटते. आमचे अनिलजी डगे सर यांच्याकडनं 1000 रुपये आलेले आहेत. कदाचित ते चौकाराला लावणं गरजेचे असावेत. संदीप भाऊ घाटळ यांच्याकडनंही आपण पाहत आहोत रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. आणि आता षटकार नाहीत परंतु त्यांच्या बॅटमधनं सिंगल आली. आणि आता ओव्हर क्रमांक 3लाही समाप्ती. सिंगलच्या मदतीनं 3 ओव्हरचा खेळ. धावा झाल्यात 8. तुमची बॅटिंग होती. बरं झालं बॅटिंग होती. आठला 3 विकेट. 3 ओव्हरचा खेळ. नॉट आउट पारी पाहायला भेटते की काय असं वाटतंय आता या मॅच मध्ये. कारण भरपूर सारा वेळ घेतलाय आणि क्रिकेटचा हा मनमुराद आनंद घेतायत. हे व्यासपीठ आपला मुख्य व्यासपीठ आपल्याला स्क्रीनवरती ते दाखवलं जात होतं या स्पर्धेचं. जाणता राजा चषकाचं हे भव्य आणि दिव्य नियोजन येत्या 4थ्या दिवसामध्ये आपण येऊन ठेपलो आहोत. यशस्वी हे नियोजन. त्यासाठी भरपूर सारी मेहनत आहे मित्रांनो. 1,11,000 रुपयाचं कॅश प्राइज. प्रथम क्रमांकाचं हे आपल्याला पाहायला भेटतं या स्पर्धेचं. आणि आम्ही आल्यानंतर ती चर्चा आयोजकांशी केली तर तेव्हाही ते आम्हाला समजलं की या विभागाची सगळ्यात मोठी स्पर्धा ही ठेवली जात आहे जाणता राजा चषक. याही वेळेस या चेंडूवरती सिंगल. प्रभाकरांना डगे सरांच्या बॅटमधनं आली आहे सिंगल. धावा झालेल्या आहेत आता 9. आज तो आनंद घेतला जाईल पुरेपूर. ऑफ स्टिक उखडली जाते. जास्तचे सफळ झालेत. बोल्ड होत आहेत. झटका क्रमांक 4. आता असंच वाटायला लागलं आहे. 4 विकेट गेल्यात आणि धावा झाल्यात फक्त 9. ओ फुल टॉस होता. इथे लेंथ मिस केलेली आहे. लाईन मिस केली आहे. अण्णांचा तोच प्रश्न आहे. तोच प्रयत्न आहे. आणि आता तिथे पुन्हा ते थांबलेत. ती स्ट्राईक घेऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत. जास्तीत जास्त आनंद घेतला जाईल या मॅच मध्ये असं दिसतंय. परंतु तिथे थांबलेत ते. आलेला चांगला चेंडू पाहायला भेटतो आपल्याला गोलंदाजाकडनं. डॉट बॉल येतोय. अजून एक फुलटॉस होता. बॅकलिपला खाली ठेवून खेळलाय. ग्राउंड स्ट्रोक दिसतोय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक धावतोय. चांगली फिल्डिंग. बॉल फेकी होईल पुन्हा एकदा. अण्णा याही वेळेस ते स्ट्रायकर एंडला येत आहेत. बक्षिसांची खैरात आहे त्यांच्यासाठी. भरपूर पारितोषिक लावलेत परंतु ते षटकारांसाठी आहेत. तो एखादा पाहायला भेटेल का पाहूयात. सध्या तरी आपल्या स्क्रीनवरती अण्णा दिसत आहेत. ओव्हर पिच होता. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बोल्ड होत आहेत. अजून एक झटका. फलंदाज बाद.
आणि त्या अपेक्षा भंग केल्या जात आहेत. या बॉलनं पुढे सरसावून खेळायचं होतं, तो बिग हिटचाच प्रयत्न होता. कदाचित या बॉलवरती ते कनेक्शन राहिलं असतं तर मग तो रिझल्ट चौकार षटकाराचाही येऊ शकला असता, परंतु कनेक्शन नव्हतं. यावेळेस आपण पाहूयात पण काय कळवतायत. सिंगल तोपर्यंत तर घेतली जाते, व्हाईट बॉल कळवलाय. आता एक्साच्या 2 मिळतील, व्हाईट +1 एक्साच्या 2 आणि आता 2च्या मदतीनं धाव फलक पुढे सरसावेल. धावा झाल्यात टोटल 12 धावा धाव फलकावरती. सगळेच यंगस्टर आहेत या टीमकडे आणि त्या टीमचे भाग आमच्या नाही बनलेत. उर्वरित सगळेच यंगस्टर आपण पाहत आहोत. याही चेंडूवरती आपण पाहायला गेलं तर 4 ओव्हरचा आता खेळ झालाय. ती आलेली एक सिंगल आणि आता सिंगलच्या मदतीने धावफलक 4 ओव्हरला 13. इनिंग ब्रेक मध्ये तो टॉस होईल, त्यामुळे दोन्ही टीम कॅप्टन महत्वाची आपल्यासाठी सूचना करतोय. इनिंग झाल्यानंतर लगेचच तो टॉस साठी आपण आमचा टॉस बॉक्स डॉक्टर किसान इथे आपण उपस्थित राहायचं आहेत. जाऊयात पुन्हा एकदा अंतिम षटकाकडे, जिथे कृष्णा बॉलिंग मार्क वरती, ज्यांनी सुरुवाती केली आणि जे आता शेवटी करतील या इनिंगचे. एक सिंगल मिळून जाईल. जोखीम घेण्याचे प्रयत्न आताही दिसलेले नाहीत. ही एकमेव इनिंग आतापर्यंत अशी राहिली आहे की या इनिंगला एकही चौकार आलेला नाहीत. प्रयत्न करावे लागतील. इथूनही प्रयत्न झाले तर तुम्ही फाईट देण्यासाठी त्या धावा काढू शकतात. ते प्रयत्न करावे लागतील. 1 ते 2 चौकार जरी आले तर मग गोलंदाजांना तो कॉन्फिडन्स मिळू शकतोय. गोलंदाजी हाताळण्यासाठी आलेला अजून एक स्विंग अँड मिस बॉल टर्न होतोय, थोडासा वळण घेतोय. नंदू मांडे सरांचे अगदी आपण पाहत आहोत छोटे सुपुत्र ते साहिल बॅटिंग करतायत आणि सध्या तरी त्यांच्याही कडनं ती अपेक्षा आहेत. जाणता राजा ज्युनियर हा संघ खेळतोय, याच मधनं ते हिरे शोधले जातील आणि ते हिरे शोधण्याचाही प्रयत्न आहे, परंतु सध्या तरी एकही हिरा चमकलेला दिसत नाहीत. क्रॉस बॅटेडने खेळायचं होतं. अजून एक डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. त्या धावा आतापर्यंत आलेला दिसत नाहीत. धावा झाल्यात फक्त 14. आता फुल टॉस होता. पूर्णपणे पाहता आहोत यावेळेस देखील ते मिडविकेट के स्क्वेअर लेग मध्ये खेळला. हा फटका सिंगलच मिळून जाईल. स्ट्राईक रोटेट होते. सिंगलच्या मदतीने धाव फलक आता 15. सन्माननीय आमचे प्रदीप शेठ पाटील साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. प्रदीप शेठ पाटील साहेबांचं आम्ही करत आहोत मनपूर्वक सहर्ष स्वागत. सकाळचं सत्र आणि या सकाळच्या सत्रामध्ये पहिला मॅच चालू आहे आणि पहिल्याच मॅच मध्ये हा सामना एन्जॉयमेंट करण्यासाठी आणि स्पर्धेला भेट देण्यासाठी ते उपस्थित आहेत. त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. याही चेंडूवरती आलेले आपण पाहत आहोत. सतरा धावा धावफलकावरती पाहायला भेटत आहेत. पुन्हा एकदा तो क्रॉस बॅटेड नेक्स्ट खेळलाय. ग्राउंड स्ट्रोक आहे. मिड विकेटला फिल्डर धावतोय. बॉल उचलून फेकी केला जाईल. स्ट्रायकर एंडला आता बॉल फेकी होते आणि तिथे डाईव्ह मारलाय हा ती धाव काढण्यासाठी. आणि आता पंचा पण निर्णय कळवा. धाव कंप्लीट झाली का? विकेट आहे. ओके 1+ विकेट. चला इनिंग संपलेली आहे. त्याचमुळे तिथे पहा तो डाईव्ह मारला होता धाव काढण्यासाठी. तो प्रयत्न पुन्हा एकदा दाखवला जात आपल्या स्क्रीनवरती. तो बॉल लावला गेला विकेट किपर कडनं. त्यानंतर तो स्किट झालाय, पडलाय, धरपडलाय, परंतु धावी मिळालेली नाहीत. मिळाली असती तर ती डाय सार्थक ठरली असती, परंतु 1+ विकेट. इनिंग समाप्त. ओव्हर समाप्त. धावा झाल्यात 18. 5 ओव्हरच्या खेळामध्ये 18 झाल्यात. हे स्कोर कार्ड मॅचची समरी सध्या आपल्या स्क्रीनवरती आहे. पहिला इनिंगचा खेळ. कोणताही खेळाडू डबल डिजिटला गेलेला नाहीत, त्याचमुळे ते स्कोर कार्ड फक्त 18 अंकावरती जाऊन पोहोचलं. गोलंदाजी अनालिसिस खूप चांगली दिसते. जिथे प्रत्येक षटक इकॉनॉमिकल राहिलं आणि त्याचमुळे ते धावा झाल्यात. 5 ओव्हरला फक्त 18 आणि आता मॅच मध्ये करायचे आहेत 19. महिरावणी टीमचे कॅप्टन आपण आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. हे मुख्य व्यासपीठ आपल्याला दाखवलं जात आहे.
जिथे आमचे पाहुणे काही आमचे आयोजक इथे उपस्थित आहेत. हे सकाळचं सत्र आहे त्यामुळे थोडीशी व्यासपीठावरती गर्दी कमी आहे, परंतु जसं जसं सत्र पुढे जाईल तसं तसं पाहुण्यांची गर्दी, प्रेक्षकांची गर्दी आणि खेळाडूंची गर्दी या दररोज आम्ही या स्पर्धेमध्ये पाहिली आहे. आज आम्हाला जॉईन झालेत आमचे समर्थ डगे, त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूयात. ओके, आमचे अनिलजी डगे साहेबांचे ते चिरंजीव आहेत. आज आम्हाला हे आनंद वाटतोय. प्रत्येक आवर्जून सगळीच ग्रामस्थ आवर्जून उपस्थित होते. प्रदीप शेठ पाटील साहेबांचा आज वाढदिवसही आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं आपण आयोजनाच्या माध्यमातून व्यवस्थापक मंडळीकडनं पूर्णपणे आपण देऊयात त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख असे शुभेच्छा. आई जगदंबे चरणी प्रार्थना करूयात त्यांना उदंड आयुष्य लाभो, ह्याच वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा आहेत. आणि सध्या तरी त्यांचा सन्मानही या व्यासपीठाच्या अंतर्गत होतोय. कॅमेरामन आपण थोडंसं फोकस करा आमच्या पाहुण्यांना. प्रदीप शेठ पाटील साहेबांचा हा सन्मान होत असताना पाहायला भेटतोय. हा सन्मान आपण पाहत आहोत यावेळेस होत असताना प्रदीप शेठ पाटील साहेबांचा सन्मान आपण पाहत आहोत. आज साहेब आपण आलात, वाढदिवसाच्या निमित्तानं आपण उपस्थित झालात. आपल्याला पुन्हा एकदा आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छाही देत आहोत आणि आपलं सहर्ष स्वागतही करत आहोत. चला मैरवणी टीम कॅप्टन, चला आपण आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. सूचना येते. याच टीमचे आपण पाहत आहोत समर्थ असेल, अथर्व असेल, सध्या तरी ते बॅटिंग साठी गेलेत. जे दिग्गज खेळाडू आहेत या टीमकडे आणि जिथे संघ आहे महिरावणी आणि त्या पद्धतीने कामगिरी राहिली आहे त्यांची. चला एक्साचा प्लेअर या, 12 खेळाडू यायचा. आपण एक्साचा प्लेअर या. ऑन स्क्रीन आपण अगदी पाहत आहोत, अण्णांना दाखवलं जातंय जिथे अगदी आज बॅटिंग त्यांची राहिली आणि आता फिल्डिंग साठी ते सज्ज आहेत. ओ पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड न मारलाय. गॅप शॉट सिलेक्शन, वॅकंट एरिया, बॉल निघालाय त्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चेंडूवरती कडक आणि बेधडक पहिला चौकार. सन्माननीय आमचे शरदजी मते साहेब यांचंही शुभागमन झालेलं आहे, त्यांचंही करूयात सहर्ष स्वागत. सन्माननीय आमचे रवी भाऊ पाडेकर हे आज आम्हाला जॉईन झालेले आहेत या स्पर्धेच्या अंतर्गत, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. महिरावणी टीमचे ते कॅप्टन आहेत आणि ती महत्वाची भूमिका. संघ चांगला खेळाय हाही आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती, परंतु पहिला झटका मैदानाच्या आतमध्ये. वेल जज कॅच, फलंदाज बाद. सन्माननीय आमचे शरद भाऊ मते साहेब यांचंही शुभागमन झालेलं आहे. आज तेही या मॅचच्या एन्जॉयमेंट साठी उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. महिरावणी टीमचे 2 दिग्गज खेळाडू अर्थातच समर्थ आणि अथर्व यांचंही स्पेशल आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. या स्पर्धेमध्ये आपण आलात, खेळतात, खूप चांगला टीम त्यांची खेळते आहे सध्या तरी, परंतु आता गोलंदाजी चांगली होते. जिथे बॉलर आपल्याला पाहायला भेटतो शंकर, सगळ्यात महत्वाचा तो खेळाडू आहे शंकर आणि अपेक्षाही खूप चांगल्या त्याच्याकडे ठेवल्या गेल्या, त्यांनी तशी कामगिरी होते. हलकस प्लेसमेंट, सिंगलला इथे प्राधान्य दिलं जातं. या चेंडूवरती सिंगलच्या मदतीने धाव फलक आता 5 अंकावरती जाऊन पोहोचलाय. या मॅच मध्ये राहिलंय काय तर मी म्हणेन जर गुच्छामध्ये जर विकेट आले तरच कमबॅक होईल. जाणता राजा ज्युनियर या टीम कडनं सगळे ज्युनियर खेळाडू आहेत आणि अण्णांकडनं अपेक्षा आहेत की बॉलिंग साठी त्यांनी यावं. पाहूया ते येतील का. बॉलिंग करण्यासाठी अण्णांनी यावं अशी अपेक्षा व्यक्त केली जाते या व्यासपीठावरनं. एक सिंगल आली आणि त्या धावा झाल्या. धाव फलकावरती टोटल 6. 18 धावसंख्येचं हे टार्गेट, हा पल्ला
सध्या तरी गाठण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये महिरावणी संघ चांगलं करतायत. ओ हवेमध्ये खेळलेत, फिल्डर आहेत, कॅचिटचा कॉल आणि झटका दिलाय. वेल झटका, अजून एक झटका. काऊ कॉर्नरला झेल पकडलाय. झटका क्रमांक 2. नाराज केलंय, परंतु बॉलिंग मध्ये ती बॉलिंग आतापर्यंत चांगली राहिली आहे. आता म्हणत असतील जाणता राजा ज्युनियर सिंग की आपण जर 35 ते 40 हा आकडा गाठला असता तर कदाचित आपण फाईट देऊ शकलो असो. राहुल मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावा थोडंसं कमी वाटतायत. पहिल्या ओव्हरला आलेला आपण पाहत आहोत जिथे 6 आलात. छोटं टार्गेट आहे. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये ते 18 धावा काढल्या गेल्यात. 19 चा चेस आहे मैदानाच्या आतमध्ये. साहिलचा हा बॉल पूर्णपणे आपण पाहत आहोत वाईड यॉर्कर. जिथे क्रिकेटचं हे ब्रह्मास्त्र आहे. जेव्हा जेव्हा बचावात्मक गोलंदाजी तुम्हाला करावी असते, जेव्हा जेव्हा तुम्हाला डॉट बॉल हाताळायचे असतात, तेव्हा ही रणनीती प्रत्येक गोलंदाज वापरत असतो आणि सध्या तरी साहिललाही तेच केलंय. आता हा फुलटॉस होता. पुन्हा एकदा कॅचिटचा कॉल आहे. तो क्षेत्ररक्षक आणि आता ती चूक होते. ओ यावेळेस तो इशारा आलाय. चेंडू सीमा पार. व्हॉलेंटियर कडनं तो इशारा आलाय. चेंडू सीमा पार झालाय. फिल्डर तिथे तो चेंज झाला होता. ज्याने ते झोन झेल पकडले होते तो फिल्डर नव्हता आणि आता इथे थोडस खराब फिल्डिंग. आता बागफूट वरती जाऊन पंच केलाय. हाही फटका चांगला आहे. एकसा कव्हरला चेंडू निघाला आणि चेंडू चाललाय सीमा पार. अजून एक चौकार. चला या लवकर आपण शास्त्रीनगर संघ आणि दुगाव गल्ली बॉईज. चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण उपस्थित तिथे राहा. 21 ला आता 5 करायचे आहेत. धावा झालं 14. अण्णा बॉलिंग साठी येतील का पाहूयात, परंतु त्या धावा राहतील का हाही प्रश्न आहे. आणि आता अजून एक फटका चांगला आलाय. इथे बॉल बीट करून चाललाय. ये दिल मांगे मोर और एक आता हुआ 4. चौकार. समित आता कदाचित अण्णांना तो चान्स मिळणार नाही असं वाटतं. एकच जाऊया आता करायचे आहेत. 20 बॉलला 1. सामना 1 साइड झाला. थोडा प्रयत्न जाणता राजा ज्युनियर संघाचे थोडेसे कमी पडलेत. स्कोर लेवल झालाय. चला दोन्ही टीम तिथे उपस्थित राहा, कारण मॅच समाप्तही झालाय. त्यामुळे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण उपस्थित राहा. अशा पद्धतीने सामना जिंकलाय महिरावणी संघानं. विजयाचा जय जयकार, विजयाचा डंका पहिल्याच इनिंग मध्ये आणि पहिल्या मॅच मध्ये तो राहिलेला आहे. अभिनंदन टीम.